नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम असाइल क्लोराइड. काय शिकणार आहोत? प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम असाइल क्लोराइड. असाइल क्लोराइड पासून आपण काय करणार आहोत तर अल्डिहाइड तयार करणार आहोत. आता या रिएक्शनचं दुसरं एक नाव आहे, ते नाव काय ते सांगतो अगोदर. तर याचं नाव आहे रोझनमंड रिएक्शन. या नावाने या रिएक्शनला ओळखलं जातं. रोझनमंड रिएक्शन लक्षात ठेवा. कोणत्या रिएक्शन नावाने ओळखलं जातं? रोझनमंड रिएक्शन. आता याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत की बाबा ते इम्पॉर्टंट पॉइंट काय की त्या रिएक्शनला रोझनमंड रिएक्शन का ओळखलं जातं. तर ते पॉइंट लक्षात आले की तुमच्या पुढे समजून जाईल त्याला रोझनमंड रिएक्शन का म्हटलं जातं. ठीक आहे. तर त्यातला पहिला पॉइंट आहे काय तयार करणार आहोत तर फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड. काय तयार करणार आहोत आपण याच्यात? अल्डिहाइड तयार करणार आहोत. पहिला मुद्दा समजला, फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड. दुसरा मुद्दा याच्यामध्ये रिएजंट कोण वापरणार आहोत तर असाइल क्लोराइड हा रिएजंट वापरणार आहोत. कोण वापरणार आहोत? असाइल क्लोराइड. मग रिएजंट कोण? रिएजंट असाइल क्लोराइड. बघा असाइल क्लोराइडचा फॉर्म्युला मी कंसात लिहितो RC≡OCl. या असाइल क्लोराइड पासून तयार काय करायचं तर अल्डिहाइड तयार करायचे. RC≡OH हे तयार करायचे. मग या ठिकाणी कॅटलिस्ट कोणता वापरायचा तर कॅटलिस्ट या ठिकाणी कॅटलिस्ट वापरायचा PdBaSO4 पॅलेडियम बेरियम सल्फेट. पॅलेडियम आणि बेरियम सल्फेट वापरायचं. आता नेमकं होतं काय तर या ठिकाणी होतं हायड्रोजनेशन. काय होतं? हायड्रोजनेशन म्हणजे हायड्रोजनचं ऍडिशन होतं या रिएक्शन मध्ये. हे 3 पॉइंट महत्त्वाचे आहेत. आता मग रोझनमंड रिएक्शन नेमकी कशी घडते तुम्ही इथं काय रिएक्शन दाखवतोय. एक जनरल रिएक्शन तुमच्या समोर मांडतोय. रिएक्शन बघा काय घ्यायचंय असाइल क्लोराइड घ्यायचंय. कोण घ्यायचंय? असाइल क्लोराइड. बघा RC≡OCl असाइल क्लोराइड घेतला. रिएजंट काय टाकला त्याच्यावरती? रिएजंट टाकला कॅटलिस्ट टाकला. हा रिएजंट कॅटलिस्ट काय टाकला तर PdBaSO4 हा कॅटलिस्ट टाकला. याच्या कंसात H2 म्हणजे हायड्रोजनेशन. ठीक आहे. बघा तर RCOCl चं रूपांतर RC≡OH मध्ये होतं. आता कसं होतं तर आपल्याकडे काय H2 ची फोड अशी करा आणि सरळ हा बॉन्ड आणि हा बॉन्ड ब्रेक करा. एका साइडला H जोडा, एका साइडला दुसऱ्या Cl च्या बाजूला H जोडा म्हणजे तयार होईल RCOH आणि HCl. झालं का तयार विद्यार्थी मित्रांनो अल्डिहाइड? काय तयार झालं तर अल्डिहाइड तयार झालं. कशापासून तर असाइल क्लोराइड पासून. कशापासून? असाइल क्लोराइड. येतंय का लक्षात? असाइल क्लोराइड पासून अल्डिहाइड कसं तयार केलं. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. मी आणखी काही उदाहरण देतो पण त्याच्या अगोदर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे मला पुढचं उदाहरण देता येईल. हे उदाहरण समजलं व्यवस्थित? असाइल क्लोराइडचं रूपांतर अल्डिहाइड मध्ये करण्याची जी प्रोसेस आहे आणि त्याच्यावरती जर PdBaSO4 हा कॅटलिस्ट वापरला तर त्या रिएक्शनला रोझनमंड रिएक्शन म्हणतात. काय म्हणतात? रोझनमंड रिएक्शन. आता विद्यार्थी मित्रांनो हा जो PdBaSO4 आहे की नाही हा PdBaSO4 यालाच रोझनमंड रिएजंट सुद्धा म्हटलं जातं किंवा दुसरे काय लिंडलार कॅटलिस्ट सुद्धा म्हटलं जातं. लिंडलार कॅटलिस्ट लक्षात ठेवा. हे दोन्ही मुद्दे सांगतोय. जेव्हा PD हे पॉइझनिंगचं काम करतं BaSO4 हे पॉइझनिंगचं काम करतं म्हणजे PD पॉइझनिंग म्हटलं जातं ना तेव्हा लिंडलार कॅटलिस्ट लक्षात ठेवा. आता इथे याच्यामध्ये काय तुम्ही लक्षात ठेवू शकता लिंडलार कॅटलिस्ट किंवा रोझनमंड रिएजंट म्हटलं तरी चालेल. याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आणखी काही उदाहरण तुमच्या समोर याच प्रकारात मांडतो. घ्या स्क्रीनशॉट. चला तर समजा तुम्हाला असाइल क्लोराइडच्या ऐवजी ऍसिड दिलं आणि म्हटलं की रिएक्शन पूर्ण करा. कोणती? रोझनमंड रिएक्शन. तर काय करायला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असाइल क्लोराइडच्या ऐवजी ऍसिड दिलं तर विद्यार्थी मित्रांनो ऍसिड पासून असाइल क्लोराइड मध्ये रूपांतर करायचं. आता ते रूपांतर कसं करायचं तर त्याचे रिएजंट झालेले आहे. याचे रिएजंट सगळ्यात भारी रिएजंट म्हटलं तर SOCl2. आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये ही रिएक्शन शिकलोय बघा SOCl2 ची थायोनिक क्लोराइडची. मग याच्यापासून काय तयार होईल तर
सी डबल बॉन्ड ओ सीएल तयार होईल. आर सी डबल बॉन्ड ओ सीएल तयार होईल. किंवा तुम्ही हे पण वापरू शकता याच्याऐवजी तुम्ही PCl3 वापरू शकता किंवा PCl5 वापरू शकता. हे तिघांपैकी कोणताही एक वापरून काय करू शकता तुम्ही असाइल क्लोराइड तयार करू शकता. आता असाइल क्लोराइड तयार झालं आणि त्याच्यावरती जर तुम्ही PdBaSO4 टाका, PD कंसामध्ये H2 BaSO4 टाकलं तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो? सिंपल आहे. आताच आपण रिएक्शन बघितली. काय होईल? एक H या बाजूला जोडा आणि एक H या बाजूला जोडा आणि बॉन्ड ब्रेक करा म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट मिळून जाईल. काय तयार होईल? तर अल्डेहाइड तयार होईल. R C डबल बॉन्ड O H प्लस HCl तयार होईल. हे झालं अल्डेहाइड. ओके, इथपर्यंत. पण विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला असाइल क्लोराइड दिलंय आणि त्याच्यावरती फक्त पीडी टाकून दिलंय, फक्त काय टाकलंय? पीडी, आणि पॉइझनिंग म्हटलंच नाही किंवा PdBaSO4 म्हटलंच नाही, फक्त पीडीच लिहून दिलं, तर तुम्ही काय करा? तर या ठिकाणी तुम्हाला अल्डिहाइड भेटेल असं नाही. काय भेटतं ते पुढे लिहून दाखव. जर तुम्हाला RCOCl दिले त्याच्यावरती जर पीडी टाकलं, बघा फक्त पीडी लिहिलं असेल तर, आणि PdBaSO4 लिहिलं असेल तर अल्डिहाइड भेटेल, त्यात काय वाद नाही. पण जर पीडी लिहिलं असेल नुसतं तर काय होतं? RC डबल बॉन्ड O H तर होतच, पण याचं फर्दर रिडक्शन होतं. पीडी पुन्हा तिथंच वर्क करतं आणि याचं अल्डिहाइड रूपांतर डायरेक्ट अल्कोहोल मध्ये करतं. कारण या ठिकाणी एक H जोडला जातो आणि या ठिकाणी एक H जोडला जातो. म्हणजे असं दिलं तरी इथे एक H आणि इथे एक H असं फोडलं जातं. ठीक आहे. आता फोडताना मग त्यातला एकच बॉन्ड ब्रेक होतो. ठीक आहे, लक्षात येते का बघा? आता मग मी डायरेक्ट सांगतोय R, बघा परत पीडी लिहिलंय मी, RC बरोबर, लक्षात येते का बघा? RC हा एक H आणि आता आलेला एक H CH2, RCH2 झालं आणि हा O सिंगल बॉन्डेड या H बरोबर अटॅच होईल म्हणजे OH काय तयार झालं? तर अल्कोहोल तयार झालं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फसवण्यासाठी फक्त पीडी दिलं जातं आणि मग तुम्ही काय करता? लिनिअर कॅटलिस्ट पार्ट असतो, PdBaSO4 डोक्यात असतं आणि उत्तर करता अल्डिहाइड. तर तसं करू नका. जर नुसतं पीडी दिलं तर डायरेक्ट अल्कोहोल. तुम्ही असं दाखवलं तरी चालेल, हे मधला स्टेप नाही दाखवलं तरी चालेल, डायरेक्ट पीडी पासून. ठीक आहे, लक्षात आलं का? इथं गोंधळ होऊ देऊ नका. पुन्हा एकदा सांगतोय, समजा तुम्हाला असाइल क्लोराइड दिलंच नाही तर मग ऍसिड दिले, ऍसिड वरती काय टाका? SOCl2 टाका, तुम्हाला RCOCl भेटेल, किंवा PCl3 टाका, RCOCl भेटेल, किंवा PCl5 टाका. हे झालेले रिएक्शन, तुम्हाला RCOCl भेटेल. त्याच्यावरती काय टाका बरं? PdBaSO4 कंसात H2 लिहा म्हणजे इथे रिडक्शन करेल आणि तुम्हाला भेटेल अल्डिहाइड. कोण भेटेल? अल्डिहाइड. असाइल क्लोराइड टू अल्डिहाइड. That is called, this reaction is called Rosenmund reaction. This reaction is called Rosenmund reaction. पण जर त्याच्यावरती नुसता पीडी टाकला तर तुम्हाला RCOH भेटून त्याचं फर्दर रिडक्शन होतं आणि अल्कोहोल रूपांतर होतं. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट याचा अल्कोहोल भेटेल जर पीडी टाकत असेल नुसतं तर. समजले इथपर्यंत? एवढीच रिएक्शन तुम्हाला समजावी त्यासाठी मी हे उत्तर देतोय. हे दुसरं उदाहरण द्या. आता तिसरं उदाहरण देतो. चला तर मग याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तिसरं उदाहरण पुन्हा तुमच्या समोर देतो. ठीक आहे, घ्या स्क्रीनशॉट. समजा तुम्हाला बेंझॉइल क्लोराइड दिलं. काय दिलं? बेंझॉइल क्लोराइड. आता बेंझॉइक ऍसिड दिलं तरी तुम्हाला ते कळेल, बेंझॉइल क्लोराइड दिलं तरी जमेल. बेंझॉइल क्लोराइड दिलं RC डबल बॉन्ड O Cl. आता ही बेन्झीन रिकार्ड केलं, COCl जोडलं, काय नाही इथं R जोडलं, R च्या ऐवजी आपण बेन्झीन घेतलं. ठीक आहे, जर इथे OH असतं तर काय केलं असतं? SOCl टाकून परत Cl जोडला असता. ठीक आहे, समजतंय का? समजतंय का? बघा इथं तुम्हाला परत Cl आणता आलं असतं. आता काय करणार? याच्यावरती काय टाकलं असेल? PD कंसामध्ये H2 आणि इथं BaSO4. ठीक आहे, आता काय होईल विद्यार्थ्यांना? तर या साईडला जोडला जाईल आणि एक या साईडला जोडला जाईल, हे पण ब्रेक होईल. उत्तर सिंपल आहे, बेंझाल्डिहाइड तयार होईल. काय होईल? बेंझाल्डिहाइड. बघा तर मग हा C डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी H जोडला जाईल प्लस HCl. चला तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती पण आपण ट्राय करू. नुसता काय टाकू? पीडी टाकू. काय होईल पीडी टाकल्यानंतर? पीडी टाकल्यानंतर काय होईल? तर पुन्हा एकदा अल्डिहाइड मध्ये रूपांतर होईल आणि तदनंतर डायरेक्ट अल्कोहोल. म्हणजे डायरेक्ट अल्कोहोल मध्ये रूपांतर करतोय. परत गैरसमज करून घेऊ नका. चला तर ते पण दाखवतो आणि हे पण दाखवतो. या ठिकाणी तुम्हाला C डबल बॉन्ड O H भेटेल आणि पुन्हा याच्यावरती पीडी टाकला जाईल, H2 टाकला जाईल. हे त्या H2 मध्ये असतंच, याच्यापासून तुम्हाला प्रोडक्ट भेटेल तो
बेन्झिल अल्कोहोल, बेन्झिल अल्कोहोल भेटेल. या कार्बनला 2 हायड्रोजन आणि या ओला 1 हायड्रोजन. CH2OH बेन्झिल अल्कोहोल. याचं नाव आहे बेन्झाइल अल्कोहोल किंवा बेन्झिल अल्कोहोल. समजलं? विद्यार्थी मित्रांनो, गैरसमज करून घेऊ नका, व्यवस्थित समजून घ्या. ही स्टेप नाही लिहिली तरी चालते, डायरेक्ट इथून ही स्टेप लिहिली तरी चालेल, ही स्टेप नाही लिहिली तरी चालेल, इथला हा पार्ट नाही दाखवला तरी चालेल. ठीक आहे. हे झालं रोझनमंड रिॲक्शन. समजलं? कशापासून रोझनमंड रिॲक्शन तयार केली आपण, काय नेमकं केलं, कोणता रिएजंट घेतला, कोणता रिएजंट घेऊन कॅटलिस्ट कोणता टाकला आणि प्रोडक्ट काय मिळाला. ठीक आहे, लक्षात राहील. म्हणजे असाइल क्लोराईड पासून अल्डिहाइड मिळवण्याच्या रासायनिक अभिक्रियेला रोझनमंड रिॲक्शन असं म्हणतात. असाइल क्लोराईड पासून मी जनरल म्हणतो, असाइल क्लोराईड पासून अल्डिहाइड मिळवण्याच्या रिॲक्शनला, ज्याच्यामध्ये PDBS हा रिएजंट वापरला जातो, अशा रिॲक्शनला रोझनमंड रिॲक्शन असं म्हणतात. ठीक आहे, समजली तोपर्यंत? ओके, धन्यवाद. आपण